पनवेलमध्ये जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा त्यांच्या शेकडो समर्थक, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश हा पनवेलकरांच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि विकसित भारत समर्थ महाराष्ट्र या संकल्पनेशी एकात्मता दर्शवत हा पक्षप्रवेशाचा सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार पंडित पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आदी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शेठ हे 4 महिन्यापूर्वी केलं असतं तुमचे 100 माझे 50 150 रुपयाचा किती मोठा ब्रिज झाला असता। जाऊन द्या, सर्व आले 100%। प्रीतम म्हात्रेंसारखा एक चांगला कार्यकर्ता जो समाजाशी जुडलेला आहे, जय म्हात्रेंसारखा एक कार्यकर्ता की ज्यांनी कधीही पक्षपंथ न बघता रामशेठ ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं आणि असे सर्व त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यक्षम कार्यकर्ते यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि तुमचं मनापासून स्वागत करतो। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही, जय म्हात्रे हे पूर्वी आमचे ज्येष्ठ होते, रामशेठचे सहकारी होते आणि तुम्ही सर्व मिळून जो निर्णय घ्याल, आपण सर्व मिळून जो निर्णय घेऊ तो पक्ष हिताचा घेऊ, जिंकणाऱ्याच्या सोबत राहू, जुनं नवीन हे काही विचार न करता आपण सोबत राहू, ही ग्वाही मी आज या सगळ्यांसमोर तुम्हाला देतो। तुमचं स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे सन्माननीय जय म्हात्रे साहेब, प्रीतमजी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सगळेजण स्वागत करूया। आणि जी भावना या ठिकाणी आमदार महेश बालदीजी यांनी व्यक्त केली, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी व्यक्त केली, तीच भावना की भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये आता 1 नंबरचा पक्ष बनते आहे आणि सर्व स्तरावरती म्हणजे खासदारांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्याचं काम करते। त्याला आजचा हा कार्यक्रम ताकद देतोय, त्यामुळे मी या ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करतो। मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून गेल्यावरही मी माझ्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते सोडून गेलेले नाही। परंतु आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्र भाजपमय झालेला आहे। अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष अबाधित ठेवून महायुती सोबत जाऊया किंवा भाजपला उघड पाठिंबा देऊया। सदर निर्णय हा केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी व शेका पक्षाला पुन्हा चांगले दिवस यावेत या उद्देशाने होता। परंतु माझ्या नेते मंडळींनी सदर गोष्टीस मला विरोध केला। नंतर मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मला विश्वास आहे की मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती करतो। आणि यापुढे भविष्यात मी माझे सगळेच कार्यकर्ते हितचिंतक ज्याप्रमाणे आजी शेका पक्षात असताना प्रामाणिक झोकून देऊन काम केले
करीत होते अशीच होते अगदी अशी तशाच प्रकारे मी भारतीय जनता पार्टीमध्ये ही करू इच्छितो, ही ग्वाही देतो। कामगार पक्षानं असे 2-3 जे हे पाहिले, ज्या वेळेला 2004 मध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्षप्रवेशाचा। पण त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेस सुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगंटीवार, विनोद तावडे, फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांनी केलेलं स्वागत, म्हणजे हे सर्व आपल्याला पाहायला गेलात तर त्यावेळेला सुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशाचा सोहळा पार पडला होता। आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असा तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयंत म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश होत आहे। 2047ला हा देश परमवैभव प्राप्त करून महासत्तेकडे जाणार आहे। महाराष्ट्राला सुद्धा त्यामधली आपली भूमिका ही सिद्ध करायची आहे। महाराष्ट्राला सुद्धा 2028च्या अगोदर आपलं लक्ष आर्थिक दृष्ट्या 3 ट्रिलियन पर्यंत न्यायचं आहे। आणि ही इकॉनॉमी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे। आणि एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रामध्ये आता थांबणार नाही, त्याचे हात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये बळकट करायचे आहेत। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या परिवारामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो।